दक्षिण आफ्रिकेविरोधात भारताची दमदार सुरुवात. महिला विश्वचषक कोण जिंकणार? क्रिकेट प्रेमींचं सगळं लक्ष. इस्रोच्या बाहुबली उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वी. बाहुबली रुक्मिणी उपग्रहाची जागा घेणार. इस्रोच्या सर्व वजनदार उपग्रहाचं प्रक्षेपण. दिलीप वळसे पाटलांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य तारखा जाहीर. 15 जानेवारीला मतदान होईल. दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. बुलढाण्यातील मतदार यादीचा जय महाराष्ट्रकडून फॅक्ट चेक. मतदार यादीमध्ये माजी नगराध्यक्ष सज्जाद यांचं 3 वेळा नाव. मतदार यादीमध्ये हजारो मतदारांची दुबार नावं असल्याचंही केलं स्पष्ट. मतदार याद्यांवर बारकाईनं लक्ष ठेवा. उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. सत्यमेव जयते नाही, सत्तामेव जयते. आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. मविया आणि मनसेच्या मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल. भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का? त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय का? मविया मनसेच्या नेत्यांचा सवाल. मंत्री संजय शिरसाटांचे पुन्हा एकदा निवृत्तीचे संकेत. 3-4 वर्षांनी सेवानिवृत्त घेणार. योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतलेला बरा असतं, शिरसाटांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे 5 आणि 8 नोव्हेंबरला मराठवाड्याचा दौरा करणार. ठाकरे 8ही जिल्ह्यातील काही गावांचा दौरा करणार असल्याची माहिती. दगाबाज रे अशी मोहीम सुरू करणार. अंबादास दानवेंची माहिती. रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा दाखल. भाजपचे पदाधिकारी कैलास आहेरांनीच केली तक्रार. 10 कोटींची फसवणूक केल्याचाही केला आरोप.